मी चाललो आहे खेतवाडी 12वी गल्ली. तर काय बोलता मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे AK ब्लॉग्सवर. तुमचा लाडका अनिकेत घेऊन आला नवीन ब्लॉग. तर आज आपण चाललेलो आहोत खेतवाडीला 12व्या गल्लीमध्ये ना, पहिलंच वर्ष आहे त्यांचं मागे गणपतीचं. तर तिकडे चाललोय, बघूया तिकडचे मुवमेंट कॅप्चर करूया आणि स्टेट होऊन राहा की पुढे कसं काय होतंय. जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा AK ब्लॉग्सला आणि हा ब्लॉग बघूया की किती इंटरेस्टिंग होतोय. तर चला. आणि हो, तुम्ही कालचा ब्लॉग बघितला की नाही हे मला नक्कीच कळवा. जर नसेल बघितला असेल तर त्याची मी लिंक देतो, तेही जाऊन तुम्ही बघा पूर्ण ब्लॉग. काल मी गेलेलो चारकोपला, तर मग बघा तो ब्लॉग जाऊन. चला. आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी अजून एक मंडळाचं बाप्पांचं दर्शन देणार आहे, बट ते मी आत्ता रिव्हील नाही करत, मी तिकडे गेल्यावरती रिव्हील करतो. त्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघावं लागेल. तर मग चला, मी खूप एक्सायटेड आहे खेतवाडीला जायला. तर आता मी ऑलरेडी पोहोचलो आहे ग्रँड रोड स्टेशनला, आणि ग्रँड रोड स्टेशनपासून अगदी 10 ते 15 मिनिटाचाच रोड आहे. तर त्याची मी तुम्हाला लोकेशन देतो डिस्क्रिप्शनमध्ये, तेही जाऊन चेकआउट आउट करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप करा भाई जाऊन लवकर, आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला सुद्धा पाठवा. इथून सरळच जायचं, इथून स्ट्रेट आहे, मग पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. रोड घेतला, तिथून सरळ चालू आहे इथे, आणि इथून आता राईड घ्यायचं आहे. राईड घेऊन मग आपण जाऊ. इथून आहे ना राईड घ्यायचं आहे, मग रिलायन्स हॉस्पिटल दिसेल तुम्हाला, दाखवतो पुढे जाऊन. मौलाना इकडून तिथे रिलायन्स हॉस्पिटल आहे. हे पूर्ण गिरगाव चालू होईल इथून. आणि अजून एक म्हणजे फक्त मागीच गणपती नाही, तर तुम्ही असं नॉर्मल जेव्हा आपल्या भाद्रपदला गणपती येतात ना 10 दिवसाचे, त्या मोमेंटसाठीही हा ब्लॉग तुम्ही यूज करू शकता, रोड वगैरेसाठी. तर तोही तुम्हाला दाखवतो. नाही तर एवढा लॉंग मी ब्लॉग बनवणार नव्हतो. पेट्रोल पंप आहे, पेट्रोल पंपच्या इथून लेफ्ट मारली तर पूर्ण 12च्या 12 गल्ल्या आहेत आपल्या खेतवाडीच्या. हा समोर आहे रिलायन्स हॉस्पिटल, आणि ते पेट्रोल पंपच्या बाजूलाच आहे. 12वी गल्लीत पोहोचलो, खेतवाडीचा गल्ला. आता बघूया कुठे. होर्डिंग सुद्धा आहे बघा. तिकडून मी चाललो आता इकडे, तर ते बोले इकडेच कुठेतरी आहे, तुम्हाला दिसून जाईल. बघूया ते आहे नक्की, बघूया आता. तेच आहे, तेच आहे, म्हणजे इथून मी आलो आणि समोरच आहे तिथे. बघूया. असं आहे यांचं. जिथे खेतवाडीची आई बसलेली ना, तिकडेच हा बाप्पा पण बसलाय. आणि तिथून एंट्री आहे, तिथून आलात की ते समोर. म्हणजे इकडे दादा भेटलेला, दादाने सगळं सांगितलं कसं काय होतं हे ते पूर्ण. दादाने सांगितलं की एन मुमेंटला आम्ही सगळं बुक केलं, हे असं झालं. जशी श्रींची इच्छा, भाई श्रींना इकडे यायचं होतं, ते आले. आणि इकडेच राईट हँड साईडला आहे ना ओम तांडव बसतो, इकडे पुढे ना ओम तांडव बसतो. आता आपण जाऊया इथून लेफ्ट घेऊ आणि सरळ जाऊ. 6 वाजता मला काहीही करून निघायचंय, काहीही करून मला 6ला निघायचं. वाजलं 5:30. परत मला 6 ते 7 दुसरीकडे शूटला जायचंय. बघूया कसं मॅनेज होणार. आता इथून स्ट्रेट जाऊ, लेफ्ट घेऊ. अजूनपर्यंत व्लॉग बघत असाल तर मग तुम्हाला मी सांगतो की आता मी चालू कुंभारवाड्यात, जिथून आपला
मागे गणेशोत्सवची सुरुवात झालेली त्या बाप्पांकडे आणि त्या बाप्पांचं नाव आहे माघी राजा. ओके, तर त्या बाप्पांचंच नाव आहे माघी राजा कारण की तिथूनच आपल्या माघी गणेशोत्सवाची सुरुवात झालेली. का? कारण की जेव्हा दंगल झालेले ना तेव्हा दंगल झाल्यानंतर सगळ्यांनी तिकडे बाप्पांची स्थापना केली. ओके, तर मग अशी स्टोरी आहे. तर मग बघूया आता. आणि जर तुम्हाला ब्रीफमध्ये माहिती असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा की नक्की कशी स्टोरी आहे, कसं काय झालं ते सगळं कळलं. तर चला आता बघूया, आता पुढे जाऊया. आता गोलदेऊळच्या इकडे आलो. आता इथे बघूया की कुठे समोरच दिसतो. हो, दिसला समोरच आहे. इकडे आहे ते. बस 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 वाटली. बस बस बस. तर ही वेगळी अजून एक आहे. अजून एक आहे. आता इथे पुढे लेफ्ट हँडला बघू. गोलदेऊळ आहे. हा समोरच आहे, इथेच आहे. तर गोलदेऊळच्या समोरच आहे दुसरं मंडळ. म्हणजे बाजूबाजूलाच आहेत दोन्ही गणपती. त्याच आहे आणि आतमध्येच आहे. हे पूर्ण असं आहे. दुसरा कुंभारवाडा सार्वजनिक मागे गणेशोत्सव मंडळ. भारी एकदम बेस्ट बेस्ट. आणि हे यांचं 80वा वर्ष. 80. भारी वाटलं भाई. वाजले 6:04 आणि आपण ऑन टाइम आहोत. आता इथून मी स्टेशनला जाणार, घरी जाणार. घरावरून मला पॉवर बँक घ्यायची आहे. पॉवर बँक घेऊ, त्यानंतर मग मला परत GTBला जायचं आहे. तर मग आता पूर्ण मी शूज पण असेच घातलेत. आता लवकर मी इथून स्टेशनला जायचं बघतो. दाखवतो मला पुढचं. गोलदेऊळच्या समोरच आहे आपलं मंडळ. तर आता मला इकडे ना कुंभारवाड्याचेच आपले पोरं भेटले, यंगेस्ट जनरेशन भेटले. तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की ते लोक किती एक्साइटेड आहेत त्यांच्या बाप्पांसाठी, म्हणजे आपल्याच बाप्पांसाठी. काय बोलायचं बाप्पांसाठी?
गणपति बप्पा मोरया। बप्पा को देखे तुम लोग ने आशीर्वाद लिए, लिया। क्या बोलना चाहते हो बप्पा के लिए? बप्पा ये है। क्या बप्पा। बोल, अभी चालू किया है मैंने। तो जाके है तुम लोग, किधर रहते तुम लोग? हम इधर ही। इधर ही रहते? इधर ही रहते हैं। कुंभारवाड़ा। और क्या करना चाहते हो अभी आगे जाके? भैया के चैनल को सब्सक्राइब करो, और लाइक करो, फॉलो करो, बेल आइकन को ऑन करो। ठीक आहे. तर लवकर जाऊन मी ह्यांच्या बरोबरच माझा ब्लॉग एंड करतो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला सुद्धा पाठवा. तर बोला सब्सक्राइब करो भैया को। हा आणि बोला गणपती बाप्पा मोरया। मंगल मूर्ती. मोरया। चला तर मग भेटूया. चल।